बातमी पनवेलमधून आहे। पनवेलमध्ये 5 वर्षांच्या चिमुकलीसोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। 78 वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। या आरोपीला 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पनवेलमध्ये 5 वर्षांच्या चिमुकलीसोबत लैंगिक चाळे करण्यात आले। 78 वर्षीय या आरोपीला पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे। पनवेलमधील ही घटना आहे। चिमुकलीसोबत लैंगिक चाळे करण्यात आलेले आहे। आरोपीला 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। लहान मुलांवर आता अत्याचाराच्या आणि अशा लैंगिक शोषणाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। मुलीला सांभाळण्यासाठी ठेवले असताना त्या घरातील एका वयस्कर 78 वर्षाच्या गृहस्थाने त्या मुलीविषयी लैंगिक चाळे केले अशा प्रकारची पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाल्यानंतर वेळीच गुन्हा दाखल करून सदर आरोपीस अटक करण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे तपास करण्यात येत आहे। साधारणपणे कधीपर्यंत न्यायालयाने आरोपीला 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी आहे। एकूण 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली। आज फौजदार तपास करण्यात येत आहे। आरोपीची वैद्यकीय तपासणी व इतर सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। अशा प्रकारचे काही प्रकार समोर येत आहेत तर पालकांना काय आवाहन कराल आणि पालकांनी कशा पद्धतीने खबरदारी बाळगावी? पनवेल शहर व नवी मुंबई पोलिसांतर्फे पालकांना मी असे आवाहन करतो की जे लायसन्स डे केअर सेंटर असतील, ज्यांचे व्हेरिफिकेशन झालेलं असेल व जिथे लहान मुलांना सांभाळण्यासाठी महिला केअरटेकर्स असतील, अशा ठिकाणी त्यांनी काळजीपूर्वक आपल्या मुलांना ठेवावे। वाटल्यास त्यांना पनवेल शहर पोलिसांमार्फत जर व्हेरिफिकेशन करून घ्यायचे असेल तशी त्यांनी मागणी केल्यास आम्ही निश्चित तिथे काम करणाऱ्या व्यक्तींची व्हेरिफिकेशन आमच्या मार्फत करून देऊ आणि पोलिसांना